या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। गोकुळच्या अध्यक्षपदी खरं तर नावीद मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येते। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या। अनेक गोपनीयता खरं तर या सर्व मुद्द्यावर ठेवण्यात आली होती। मात्र त्यानंतर आता गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची नियुक्ती झाली असल्याची महत्त्वाची माहिती, महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। काल खरं तर बंद पाकिटातून हे नाव देणार असल्याची चर्चा, बातमी समोर आली होती आणि त्यानंतर आज गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नावीद मुश्रीफ यांची वर्णी लागली। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर गोकुळच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची नेमणूक होईल यावरून वाद सुरू होता, अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि त्यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे, कारण गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। काल महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती आणि त्या बैठकीत खरं तर गोकुळच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार ते जे नाव होतं ते बंद पाकिटातून देण्यात येणार होतं आणि त्यानंतर आता महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते ती म्हणजे नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र यांची आता गोकुळच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।